67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जीएम संस्थेच्या वतीनं सर्वांना मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे आणि आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे। सालाबाद प्रमाणे यंदाच्याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक देखाव्याचं सादरीकरण करण्यात येत आहे। तो म्हणजे हंस हा कुणाचा। सिद्धार्थ गौतमाला लहानपणापासूनच अनेक प्रश्न पडत असत। आपली आई गौतमीला तो नेहमी विचारित असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि यावर आई गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून। तिच्या उत्तरानं सिद्धार्थाचे समाधान होत नसे। तो गौतमीला विचारी, आई, मला हे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? गौतमी उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियांनी लढलेच पाहिजे। जर ते लढले नाही तर राज्याचे संरक्षण कोण करील? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय? यावर गौतमी निरुत्तर होई। तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसून समाधी लावण्यास प्रेरित करण्याचा प्रयत्न करी। त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी। तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी। मी सुखी राहावे, माझे आप्तेष्ट सुखी राहावेत, सर्व प्राणी मात्र सुखी राहावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी। परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत। ते त्याची हसून थट्टा करीत, ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत। उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकार करावयाची हरिणे किंवा आवडणारे खाण्याचे गोड पदार्थ येत असत। त्याच्या पित्याला आणि मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे। तो ध्यास क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे। ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जाऊ तेव्हाच हे करू शकू। एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला। विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती आणि सौंदर्याचा आस्वाद घेत होता। इतक्यात आकाशातून एक हंस सदृश्य पक्षी अगदी त्याच्या समोर येऊन पडला। या पक्षाला बाण लागला होता आणि तो त्याच्या शरीरात रुतलेला होता, त्यामुळे तो पक्षी तडफडत होता। सिद्धार्थ त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे झाला। त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली आणि त्याला पिण्यासाठी पाणी दिले। त्याने त्या पक्षाला आपल्या कुशीत घेतले, आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले। सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे। थोड्याच वेळात त्याचा आतेभाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तेथे आला। त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला मी बाण मारला आहे। तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा। त्याला तू पाहिलंस काय? सिद्धार्थ होय म्हणाला आणि घायाळ स्थितीतून बरा होत चाललेला तो पक्षी सुद्धा त्याने त्याला दाखवला। देवदत्ताने मागणी केली की त्याचा पक्षी त्याच्या स्वाधीन करण्यात यावा, पण सिद्धार्थानं ते नाकारलं। त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला। देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक तोच होता, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो। सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली। तो म्हणाला, जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो। हत्यारा कोणाचा मालक कसा होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना। शेवटी हा प्रश्न न्यायालयापुढे नेण्यात आला। न्यायालयाने सिद्धार्थ गौतमाकडून निर्णय दिला। यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला। परंतु सिद्धार्थ गौतमाची वृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या आतेभावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले। सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीचे जीवन हे अशा तऱ्हेचे होते। सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट, रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये।
चिकन बिर्याणी फक्त 75 रुपये, चिकन आचार 100 रुपये, चिकन खीमा 100 रुपये, चिकन कोफ्ता 100 रुपये, चिकन थाळी 100 रुपये, राईस प्लेट 60 रुपये, पनीर मसाला 60 रुपये, पनीर टिक्का मसाला 70 रुपये, पनीर बटर मसाला 65 रुपये, काजू करी 70 रुपये, अंडा बिर्याणी 60 रुपये, अंडा करी 45 रुपये। आहा, ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना? तर मग अशा स्वादिष्ट, रुचकर, ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी 7 रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या। शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग। आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता, कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी। आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग, हुमा मेडिकल समोर, 7 रस्ता, सोलापूर। संपर्क 9637777818।